मला ना सकाळी गळ्यातलं चेंज करायचं होतं, कारण 2-3 दिवस मी खोटं घातलं होतं. तर ते काढून मला रेग्युलर माझं आहे ते घालायचं होतं, ते घातले मी. आणि मला पावभाजी बनवायची होती, त्यासाठी हिरवे वाटाणे असतात ते मी भिजत घालते आणि त्याचीच पावभाजी छान होते. मला खूप त्याचं आवडतं. ते मटारपेक्षा पण हिरव्या वाटाण्याची पावभाजी खूप छान होते, टेस्ट लागते. त्याच्यानंतर सगळं साहित्य काढून घेतलं, कटिंग वगैरे करून ठेवलं आणि मला देवपूजा पण करायची होती. त्यासाठी देवाची सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली. आज रविवार होता, त्याच्यामुळे सकाळपासून नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. मला ना पावभाजी खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे नाश्ता जेवण वगैरे सगळं आज पावभाजीच होतं आमचं. आणि मी तूप आणि तेल मिक्स करून पावभाजी बनवते, त्यामुळे मस्त अशी पावभाजी तयार होते. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला याची रेसिपी नक्की देईन पावभाजीची. आणि इतकी भारी लागते की पावभाजी बाहेर जशी आपण खातो तशा पद्धतीने होते. आणि मस्त अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. आणि तोपर्यंत पावसाने पण सुरुवात केली होती. सकाळपासून पाऊस ये जा करतच होता. आणि त्याच्यानंतर इथं पावभाजी झालेली आहे. मुलांना वगैरे सगळं देऊन झालं होतं पावभाजी वगैरे खायला. आता त्याच्यानंतर माझा नंबर होता, त्यामुळे मी पण इथं बसले होते पावभाजी खात, टी व्ही बघत. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा.